एका दुर्दैवी घटनेत हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला शुक्रवारी 24 ऑक्टोबर 2025 पहाटे कर्नूल जिल्ह्यातील चिन्नेतिकुरू गावाजवळ आग लागली। या भीषण आगीत 25हून अधिक प्रवाशांचा जळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। ही खासगी स्लीपर कोच बस सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जात असताना पहाटे 3:30च्या सुमारास समोरून येणाऱ्या या एका मोटारसायकलला धडकली आणि त्यानंतर बसमध्ये आग लागली। अहवालानुसार धडकेनंतर बसच्या पुढील भागातून अचानक ज्वाळा उसळल्या आणि काही सेकंदातच त्या संपूर्ण वाहनभर पसरल्या। इंधन टाकीचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक भयानक झाली। बहुतांश प्रवासी त्यावेळी गाढ झोपेत होते। अचानक झालेल्या धडकेने आणि ओरडण्याच्या आवाजाने ते जागे झाले, पण धुराने आणि आगीने संपूर्ण बस व्यापल्याने बाहेर पडणे अवघड झाले। काही प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडून प्राण वाचवले, मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली। In an extremely heart-wrenching incident, today a bus has been caught on fire in National Highway 44. The bus was traveling to Bangalore from Hyderabad, and many people have been burnt alive on this bus. Health Minister Satyakumar Yadav Garu has spoken to government employees and the medical department here. Over 12 people have broke the glasses in the emergency exit and they have jumped out to save themselves. The administration here has very swiftly reacted and has taken measures in shifting these 12 people to government hospital. Out of these 12 people, 11 people are healthy, and one person who has jumped from the upper berth is a bit critical, but he is also receiving adequate medical treatment and medical attention. And one more thing, many people, many bodies have been charred and burnt inside the bus. And Health Minister has ordered here to conduct postmortem and require DNA test here itself. As you can see here, there is a camp and there are forensic experts and doctors who are conducting the DNA test for the people who are charged here. And all this process has been done in a very fast manner, and the bodies will be identified and they will be soon given to the relatives. And one more thing, a very detailed investigation will be conducted into this incident, and those people who are responsible for this incident and those who are responsible for the lapses and responsible for this incident will be brought to justice. And it is really shocking, and entire people of Kurnool are very today heartbroken by seeing the bus being burned down and the people inside being burnt alive. या भीषण घटनेवर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे। कर्नूल बस दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहत नेत्यांनी सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना आणि जखमींना तातडीने मदत करण्याचे आवाहन केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात झालेल्या बस दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले। आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील या दुर्घटनेत अनेक जीव गमावल्याचे अत्यंत दुःख झाले आहे, असे मोदी यांनी एक्स ट्विटरवर लिहिले। या कठीण काळात माझ्या भावना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत। जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले। मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाखांची मदत दिली जाईल। जखमींना प्रत्येकी 50,000 दिले जातील, असे पंतप्रधानांनी जाहीर केले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला। त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले। आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे झालेल्या बस आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मृतांच्या कुटुंबियांना माझ्या मनपूर्वक संवेदना आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी एक्सवर लिहिले।